दाऊद इब्राहिम, मुंबईचा तो डॉन जो आजपर्यंत पकडला गेला नाही. एक असं नाव ज्याचं नाव ऐकताच कधी काळी मुंबई थरथर कापायची. एक असा माणूस ज्याच्या इशाऱ्यावर शहरात गोळ्या झाडल्या जायच्या. पोलीस, सरकार, अगदी इंटरपोल सुद्धा ज्याला आजपर्यंत पकडू शकले नाहीत. पण प्रश्न असा आहे, शेवटी एक साधा मुलगा भारताचा सर्वात मोठा डॉन कसा बनला? ही कहाणी सुरू होते मुंबईच्या एका छोट्याशा भागातून, डोंगरीमधून. साल 1955. एका साध्या कुटुंबात जन्म झाला दाऊद इब्राहिमचा. त्याचे वडील इब्राहिम कासकर मुंबई पोलिसांत हेड कॉन्स्टेबल होते. खूप प्रामाणिक आणि तत्वांवर चालणारे हेड कॉन्स्टेबल. त्या काळात एका पोलीस कॉन्स्टेबलचा पगार फारसा जास्त नव्हता, तरी सुद्धा त्यांनी आपल्या वर्दीवर एकही डाग लागू दिला नाही. त्याच पोलीसवाल्याच्या घरात एक असा अपवित्र विचार वाढत होता, जो पुढच्या दशकांमध्ये आपल्या भारताच्या छातीवर मूग डाळणार होता. इब्राहिमचा चौथा मुलगा दाऊद इब्राहिम, आणि त्यांची इच्छा होती की त्यांचा मुलगा प्रामाणिक आयुष्य जगावा. पण नशिबाला काहीतरी वेगळंच मंजूर होतं. लहानपणापासूनच दाऊदचं मन अभ्यासात लागत नव्हतं. त्याच्या नजरा नेहमी आपल्या भागातील त्या भाई लोकांकडे असायच्या, जे ऐटीत मोठं ऐशो आरामाचं जीवन जगत होते, महागड्या घड्याळं घालत होते, ज्यांच्याकडे इम्पोर्टेड गाड्या होत्या आणि ज्यांच्या एका इशाऱ्यावर त्या भागात काहीही होऊ शकत होतं. दाऊद या सगळ्यांपासून खूप प्रभावित झाला आणि याच कारणामुळे त्याने शाळा सोडली. आणि मग मुंबईच्या गल्लीबोळांनी त्याला आपलंसं केलं. सुरुवात झाली छोट्या छोट्या चोऱ्यांपासून. ब्लॅकमध्ये तिकीट विकणं, रस्त्यावरच्या लोकांना लुटणं आणि छोट्या दुकानदारांकडून हफ्ता वसूल करणं. हळूहळू तो गुन्हेगारीच्या दुनियेत खोल जात गेला. 1970च्या दशकात दाऊदला पहिल्यांदा पोलिसांनी पकडलं. पण इथे कथेत एक ट्विस्ट आहे. त्याला सोडवायला कोणताही गँगस्टर आला नाही, कारण तेव्हा दाऊद फक्त एक सामान्य मुलगा होता जो चोरी करत होता. त्याला सोडवायला आला त्याचा स्वतःचा बाप. इब्राहिम कासकर त्या दिवशी खूप रागात होते. त्यांनी कधीच विचार केला नव्हता की त्यांचा मुलगा गुन्हेगारीच्या दुनियेत पोलीस स्टेशनमध्ये येईल. त्या दिवशी पोलीस स्टेशनमध्येच त्यांनी दाऊदला जोरदार मारहाण केली. त्यांना वाटत होतं की त्यांचा मुलगा गुन्हेगारीच्या दुनियेपासून दूर जावा, पण दाऊदनेही ठरवलं की आता तो छोटा चोर राहणार नाही. त्या काळात मुंबईवर राज्य करत होते दोन मोठी नावं, हाजी मस्तान आणि करीम लाला. जरी छोटा राजनही होता, पण त्याचं नाव अजून इतकं मोठं नव्हतं. 20-21 वर्षांचा तरुण दाऊद करीम लालाच्या गँगमध्ये सामील झाला. त्याला काम मिळालं स्मगलिंगचं. स्मगल केलेलं सोनं, घड्याळं आणि शस्त्र पोलीस आणि शत्रू गँगपासून वाचवत सुरक्षित ठिकाणी पोहोचवणं. दाऊदने त्यांच्याकडून खूप काही शिकलं, पण तो त्यांच्या ठाली राहू इच्छित नव्हता. त्याला हवं होतं स्वतःचं साम्राज्य. तो फक्त योग्य वेळेची वाट पाहत होता. गँगमध्ये करीम लालाचे दोन सख्खे भाचेही होते, आलमजेब आणि अमीरजादा. या दोघांनाही दाऊदची गँगमध्ये वाढणारी महत्वाची जागा आणि त्याची चलाखी अजिबात आवडत नव्हती. आता येतो तो टर्निंग पॉइंट, जिथून दाऊद भाई बनणार होता. 70च्या दशकात स्मगलिंग जोरात चालत होती. इलेक्ट्रॉनिक वस्तू, सोनं, मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर व्यापार चालू होता. एका रात्री एका कस्टम ऑफिसरने करीम लालाच्या सोन्याची खूप मोठी कन्साइनमेंट पकडली, जी दुबई आणि ओमानहून आली होती. जसही ही बातमी आलमला समजली, त्याने वेळ न घालवता त्या कस्टम ऑफिसरचं अपहरण केलं. आलम थोडा कमी बुद्धीचा होता. त्याने त्या कस्टम ऑफिसरला धमकावत सांगितलं, जीव प्रिय असेल तर 2 लाख रुपयांची व्यवस्था कर, नाहीतर ज्या पेट्यांमध्ये तू पठाणचा माल पकडलास त्याच पेटीत तुला घरी पाठवू. त्या काळात 2 लाख रुपये ही खूप मोठी रक्कम होती, कारण एका पोलीस कॉन्स्टेबलचा पगार फक्त 450 ते 500 रुपये होता आणि गहू 3-4 रुपये किलो होता. या खंडणीची रक्कम सुरक्षित आणण्याची जबाबदारी दाऊदवर टाकण्यात आली. जेव्हा दाऊदच्या हातात ते 2 लाख रुपयांचे नोटांचे गठ्ठे आले, तेव्हा त्याची नियत डळमळली. त्या पैशांमधून एक मोठा हिस्सा त्याने स्वतःकडे ठेवला आणि उरलेले पैसे घेऊन आलमकडे गेला. आलमने पैसे पाहिले आणि विचारलं, हे काय, इतके कमी पैसे, बाकी कुठेत? दाऊदने परिस्थिती सांभाळत सांगितलं, भाई एवढेच पैसे मिळाले. त्यावेळी आलमने त्याची गोष्ट मान्य केली, कारण कस्टम ऑफिसर गायब होता आणि पोलिसांचं लक्षही तिकडे होतं. पण काही दिवसांनी पठाण ब्रदर्सना त्यांच्या खबऱ्यांकडून कळलं की कस्टम ऑफिसरच्या बायकोने पूर्ण पैसे दिले होते. जेव्हा दाऊदची ही फसवणूक करीम लालाला समजली,
तेव्हा दाऊदला डोंगरीतील ताहेर मंजिलमध्ये सगळ्या भाई लोकांसमोर ओढत आणलं गेलं आणि त्याला जोरदार मारहाण करण्यात आली. दाऊद करीम लालाच्या गँगचा सदस्य होता म्हणून कदाचित त्याचा जीव वाचवण्यात आला. पण आता दाऊद शांत बसणारा नव्हता. त्याला त्या अंडरवर्ल्डमध्ये पैसा, नाव, दबदबा सगळं दिसत होतं आणि करीम लालाकडून झालेली बेइज्जती त्याला सहन होत नव्हती. त्याने निर्णय घेतला स्वतःची गँग सुरू करण्याचा आणि इथूनच सुरू झाली डी कंपनी. डी कंपनी म्हणजे दाऊद भाई कंपनी. दाऊदने सर्वप्रथम आपल्या आसपास असे लोक जमा करायला सुरुवात केली जे गरीब होते, बेरोजगार होते किंवा आधीपासूनच गुन्हेगारीत होते. हळूहळू त्याची गँग वाढत गेली. मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये त्याचे माणसं तैनात झाली. कुणी स्मगलिंग सांभाळत होतं, कुणी वसुली करत होतं, तर कुणी नवीन लोकांना गँगमध्ये जोडत होतं. स्मगलिंग, एक्स्टॉर्शन, रॉबरी प्रत्येक बेकायदेशीर कामात त्याचं नाव येऊ लागलं. तो प्रत्येक कामात हात घालत होता आणि यामुळे सर्वात जास्त त्रास होत होता पठाण गँगला. 1981 मुंबईचा डोंगरी भाग, जिथे दाऊद आणि त्याचं कुटुंब वाढलं होतं. त्या दिवशी साबीर इब्राहिम, दाऊदचा भाऊ, नेहमीप्रमाणे बाहेर पडला होता. त्याला अजिबात कल्पना नव्हती की काही लोक आधीपासूनच त्याच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवून आहेत. जसं तो एका गल्लीतून जात होता, अचानक 2-3 हल्लेखोर त्याच्या समोर आले आणि कोणतीही चेतावणी न देता त्याच्यावर तुफान गोळीबार केला. गोळ्यांचा आवाज संपूर्ण भागात घुमला. लोक घाबरून पळू लागले आणि काही क्षणांतच साबीर रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला. हा हल्ला इतका अचानक होता की त्याला सावरायलाही वेळ मिळाला नाही. असं मानलं जातं की या हत्येमागे करीम लालाच्या पठाण गँगचे शूटर होते. जेव्हा ही बातमी दाऊद इब्राहिमपर्यंत पोहोचली, तो थेट त्या ठिकाणी पोहोचला. आपल्या भावाच्या मृतदेहाजवळ चारही बाजूंनी शांतता होती, पण त्याच्या आत वादळ उसळलं होतं. त्याच्या डोळ्यात अश्रू नव्हते. ही फक्त हत्या नव्हती, ही एक ठिणगी होती. दाऊदने शपथ घेतली की तो कोणत्याही परिस्थितीत बदला घेईल आणि इथूनच सुरू झाली मुंबईची सर्वात धोकादायक गँग वॉर. यानंतर दाऊदने आपली संपूर्ण ताकद झोकून दिली. पठाण गँगच्या लोकांना शोधून शोधून त्यांच्यावर हल्ले केले जाऊ लागले. मुंबईच्या रस्त्यांवर दिवसाढवळ्या गोळ्या झाडल्या जाऊ लागल्या. आता ही फक्त गँगची भांडणं नव्हती, ही बदलेची युद्ध बनली होती. आणि या युद्धाने मुंबईच्या अंडरवर्ल्डचा नकाशा कायमचा बदलून टाकला. पण जेव्हा मुंबईच्या रस्त्यांवर गोळ्या झाडल्या जात होत्या, दिवसाढवळ्या हत्या होत होत्या, तेव्हा एक प्रश्न उभा राहतो. त्यावेळी सरकार आणि पोलीस काय करत होते? खरं तर 1980च्या दशकात मुंबई पोलिसांसाठी हा एक खूप मोठं चॅलेंज होता. अंडरवर्ल्ड वेगाने संघटित होत होता आणि गँग्ज आता छोट्या गुंडांपुरत्या मर्यादित राहिल्या नव्हत्या. त्यांच्याकडे पैसा होता, शस्त्र होती आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्याकडे कनेक्शन होते. पोलीस ॲक्शन घेत होते, रेड्स होत होत्या. मित्रांनो, दाऊदवरती व्हिडिओ बनवला तर 7-8 व्हिडिओ सहज बनतील, पण मी तुमच्यासाठी त्याचं सर्व लाईफ स्ट्रगल आणि डॉन बनण्याचं कर्तृत्व 2 व्हिडिओमध्ये मांडलेलं आहे. त्यापैकी हा पहिला व्हिडिओ. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये दाऊद इब्राहिमची कथा इथपर्यंतच. यासाठीचा शेवट होईल दुसऱ्या भागात, त्यामुळे दुसऱ्या भागासाठी कमेंट करा दाऊद 2 आणि मी लगेच तुमच्यासाठी घेऊन येणार दुसरा भाग. आपली व्हिडिओ पूर्ण प्रकारे रिसर्च बेस्ड असतात आणि आपण अचूक माहिती देण्याचा प्रयत्न करतो. चला मग लवकरच भेटू दुसऱ्या व्हिडिओसोबत.